नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मित्रांनो पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे। तर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून पी.एम. किसान योजनेचे 2000 आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 असे एकूण 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या जाणार आहे। तर मित्रांनो 5 ऑक्टोबर म्हणजेच उद्याची तारीख निश्चित करण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 5 ऑक्टोबर 2024ला महाराष्ट्रामधील वाशिम येथून 18व्या हप्त्याची हस्तांतरित केल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे ट्विटरवर तुम्ही मेसेज पाहू शकता। जवळपास 9.40 करोड अधिक लाभार्थी म्हणजेच किसान म्हणजे शेतकरी 20,000 करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम एकत्रित DBT प्रणालीद्वारे ट्रान्स्फर केल्या जाणार आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ताने हे उद्घाटन होणार असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या जाणार आहे। परंतु मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना 17वा हप्ता हा मिळाला नव्हता। तर आपल्या या यूट्यूब चॅनलवर वारंवार शेतकऱ्यांना आपण माहिती देऊनसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांच्या KYC अद्यापही बाकी आहेत। त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना 17वा हप्ता मिळाला नसेल किंवा त्यांची जर KYC अद्यापही झाली नसेल तर तुम्ही CSC सेंटरवर जाऊन KYC करून घ्यायचे आहे, जेणेकरून 18वा PM किसान सन्मान निधी योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा एकत्रित दोन्ही हप्ते तुम्हाला मिळणार आहे। तर मग आता CSC केंद्रावर गेल्यानंतर तुम्हाला KYC करायची असेल तर काय लागणार आहे, तर तुमचं आधार कार्ड आणि आधार कार्डला जोही मोबाईल नंबर लिंक असेल तोच नंबर घेऊन सोबत जायचा आहे आणि KYC करून घ्यायचे आहे। त्याचबरोबर तुमच्या खात्याला जर आधार लिंक नसेल तर त्वरित आधार लिंक करून घ्या, जेणेकरून 18वा हप्ता तुम्हाला मुकणार नाही। आणि मित्रांनो तुमच्या खात्याला आधार लिंक होण्यास जर वेळ लागत असेल तर तुम्ही नजीकच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत सुद्धा खातं उघडू शकता। हे खातं उघडते वेळेस तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड आणि एक फोटो लागणार आहे आणि तुम्ही खातं उघडलं लगेच तुमच्या खात्याला आधार लिंकसुद्धा करून मिळणार आहे। अशा प्रकारे तुम्ही आधार लिंक करायचं आहे। तर मित्रांनो अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता PM किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकत्रित जमा केला जाणार आहे।